नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी वन कामगार, वनमजूर व वनरक्षक सेवक संघटनेच्या वतीने पुसद तालुक्यात स्वर्गीय वसंतराव नाईक चौकापासून वन विभाग कार्यालय पुसद येथे धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये पुसद तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। गेल्या 4 महिन्यापासून वन्य प्राण्यामुळे कापूस, सोयाबीन व तूर पिकांचे मोठे नुकसान झाले असतानाही नुकसान भरपाई मिळालेली नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। शेतकऱ्यांनी वन विभागाला कडक इशारा देत सांगितले की लवकरात लवकर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल। वन प्राण्यांच्या त्रासामुळे शेती उद्ध्वस्त झाली असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। मात्र शासन व वन विभागाकडून दुर्लक्ष आणि निष्काळजीपणा केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। या दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यावर ठोस कार्यवाही होणार का असा थेट सवाल पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुसद तालुका प्रतिनिधी राहुल पडघणे।